बुद्धविहार पूर्णा येथे ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त जाहीर धम्मदेशना व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी भदंत भिक्खू बुद्धभूषण, भिक्खू संघरत्न वसमत, भिक्खू पयावंश, भिक्खू पयासार बुद्धविहार पूर्णा यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी महापालिकेचे सभापती राजेश रणखांबे, बुद्धविहार समितीचे सचिव ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक उत्तमभैया खंदारे, उद्योजक गौतम भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक माजी नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड हे होते। यावेळी आपल्या प्रमुख धम्मदेशनेमध्ये श्रीलंकेचे माजी मंत्री, माजी खासदार अतुलनीय रत्न थेरो यांनी आपल्या संबोधनामध्ये सांगितले, बुद्ध धम्म विचारप्रणाली आचरणाचा भाग असली पाहिजे। त्यांनी विविध बौद्ध राष्ट्राचे दाखले देत तेथील शांतता, सुव्यवस्था, तेथील जनतेमध्ये असलेल्या धम्माचा आचरण, नीटनेटकेपणा, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता स्वदाहरण स्पष्ट करून दाखवले। यावेळी 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर, PG रणवीर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड, महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे, नागेश इंगळे, साहेबराव सोनवणे, राहुल धबाले, ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड सह महिला मंडळांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमानंतर सर्वांना खीरदान करण्यात आली। दिनांक 31 मे 2026 रोजी रविवार रोजी बुद्धविहार पूर्णा येथे डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या निमित्ताने धम्मदेशना व 10वी आणि 12वीमध्ये जे काही गुणवंत विद्यार्थी होते त्यांचा सत्कारसुद्धा नियोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट हर्षवर्धनजी गायकवाड व प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी महानगरपालिकेचे सभापती रणखांबे राजेशजी उपस्थित होते। सर्वच गावातील श्रद्धासंपन्न उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि कार्यक्रमास विशेष करून श्रीलंका येथील माजी खासदार, माजी मंत्री पूजनीय भदंत अतुलनीय रतन महाथेरो सुद्धा उपस्थित होते। त्यांनी देखील समस्त उपस्थित उपासक उपासिकांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे। आजची विशेष पौर्णिमा म्हणजे ब्रह्मदेशाचे तपस्वी आणि भल्लिक नावाचे व्यापारी होते। ते बुद्धगया दिशेनं व्यापाराच्या दृष्टीनं जात होते, परंतु बुद्धांची त्यांना भेट झाली आणि बुद्धांचं त्यांना धम्मदेशना ऐकायला भेटली आणि त्याच्यामध्ये ते प्रभावित होऊन बुद्ध धम्माचे सगळ्यात पहिले उपासक म्हणून त्यांची आज ही पौर्णिमा त्यांच्या नावाने जगभरामध्ये बौद्ध साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही प्रसिद्ध आहे। म्हणून निश्चित हा आदर्शवादी पौर्णिमा होती। एवढेच नव्हे तर महामहेंद्र यांनी सुद्धा सम्राट अशोकाच्या सुपुत्रांनी भारतातून बुद्धगया येथून बोधिवृक्षाची फांदी नेऊन अनुराधापूर येथे नेऊन लावली होती। तर ती एक सुद्धा विशिष्ट दृष्टीनं या पौर्णिमेकडे बघितल्या जातं। आयुष्यमान उपासक उपासिकांनो, आपण देखील सुद्धा बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला समजून घेऊन आपण त्या पद्धतीनं अंगीकार करून आपलं जीवन यशस्वी आणि सुखी कसं बनवता येईल या दृष्टीनं आपण त्या धम्माचा चिंतनमय पद्धतीनं अभ्यास करून आचरण करून आपण आपल्या जीवनाला सार्थक बनवण्याचा प्रयत्न करावा। या पौर्णिमेच्या दिवशी मी आताच म्हणल्याप्रमाणे ब्रह्मदेशाचे तपस्वी आणि भल्लिक नावाचे 2 व्यापारी भारत देशामध्ये व्यापार करण्याच्या दृष्टीनं आले होते। भगवान बुद्धांना त्यांनी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर त्यांच्या मनात आलं की आपल्या जवळचं काहीतरी दान दिलं पाहिजे। तेव्हा त्यांना दान दिलं। दान दिल्याच्या नंतर त्यांनी बुद्धांना धम्मदेशनाची विनंती केली आणि बुद्धांनी एवढी सुंदर धम्मदेशना दिली की ते जाग्यावरच प्रभावित झाले आणि बुद्धांना म्हणाले की आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे बुद्ध धम्माचे चांगले सच्चे अनुयायी म्हणून आम्हाला दीक्षांतित करावं अशी त्यांनी विनंती केली आणि बुद्धांनी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी त्यांना उपासकांची धम्म दीक्षा दिली। हे विशेष या ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्त्व आहे। त्यानंतर सुजातानं जेव्हा खीर दिली होती तेव्हा बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं नव्हतं, पण बुद्धांनी सांगितलं होतं की जेव्हा केव्हा मला ज्ञान प्राप्त होईल तर मी तुला नक्की त्या ज्ञानप्राप्तीची तुला एक चांगल्या पद्धतीनं उपदेश करण्याचा मी प्रयत्न करीन। आणि बुद्धाला आठवण झाली आणि मग बुद्ध सुजाताला देखील ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी एक धम्मदेशना देऊन तिला सुद्धा सर्वप्रथम उपासिका बनवण्याचा मान प्राप्त करून दिला आणि ती ज्येष्ठ पौर्णिमाच होती।
आणि त्यानंतर आपण सम्राट अशोकाचे सुपुत्र महामहिंद्र होते, त्यांनी देखील भारतातून बोधिवृक्षाची फांदी नेऊन अनुराधापूर येथे रोपान्वित केली. आज देखील तिथे पूर्ण श्रीलंका देश नव्हे तर जगभरातून त्या बोधिवृक्षाला वंदन करण्यासाठी हजारो करोडो लोक येत असतात. त्याची अतिशय देखभाल अतिशय श्रद्धेनं अतिशय धम्माच्या विनयानं आज देखील केलं जातं. म्हणून हीच ज्येष्ठ पौर्णिमा होती की त्या दिवशी बोधिवृक्षाची रोपण फांदीचं त्या अनुराधापूरमध्ये करण्यात आलं होतं. आपण जर कधी ज्येष्ठ पौर्णिमेला श्रीलंकेत गेला तर आपल्याला त्या कार्यक्रमाची महिमा दिसून येईल. म्हणून या ज्येष्ठ पौर्णिमेचं खूप असं महत्त्व आहे. आपण बरंच चर्चा करायला गेल्याच्या नंतर आपल्याला एवढ्या वेळामध्ये सांगणं होणार नाही. म्हणून आपण ज्येष्ठ पौर्णिमेला समजून घ्यावं आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण त्या आदर्शाला चालून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. एवढंच मी ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने आवाहन करतो. ज्यांनी या कार्यक्रमाला तन धनाने सहकार्य केलं त्यांच्याबद्दल बुद्धविहार समितीच्या विद्यमाने मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. परत एकदा ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने खूप खूप मंगलकामना व्यक्त करतो. धन्यवाद.